अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. तर साती आसरा या सात देवता असतात. त्यांना आपण सात आसरा असं म्हणतो. विविध भागामध्ये त्यांना आया, माऊल्या, मोठ्या आया असेही म्हणले जातात. या सात आसरा असतात त्यांना आपण साती आसरा म्हणतो. आणि आठवा म्हणजे काय तर मसोबा असतो. ह्या सात आसरा म्हणजे काय तर सात आसरा ह्या म्हणजे अप्सरा. याचा अर्थ असा होतो की अप्सरा म्हणजेच आसरा. ह्या साती आसरा ह्या स्वर्गातून निष्कालित झालेल्या असतात आणि त्या पृथ्वीवर आल्यानंतर त्यांना सात आसरा म्हणजे साती आसरा असे आपण म्हणतो. तर साती आसरा ह्या जलाशयाच्या ठिकाणी राहतात. आपल्याला तर माहितीच आहे की जलाशयाच्या ठिकाणी म्हणजे जिथे नदी, नाली, ओढे किंवा तलाव, विहीर अशा ठिकाणी जिथे पाणी असते तिथं साती आसरा ह्या प्रसन्न होतात. तर साती आसरा म्हणजे काय तर जलाशयामध्ये जे प्राण्याचे अवतार असतात ते अवतार म्हणजे सात आसरा असेही मानले जातात. साती आसरा ह्या परमेश्वर नाहीत तर त्या फक्त देवी आहेत. परमेश्वर म्हणजेच ज्याची सत्ता संपूर्ण ब्रह्मांडावर असते त्या ईश्वर. परमेश्वर म्हणजे विविध अवतार आहेत. साती आसरा ह्या कसं तुम्हाला उदाहरणासहित सांगायचं म्हटलं तर कसं वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. जसं मार्केटिंग डिपार्टमेंट किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट. तर त्यांचा मॅनेजर कसा एकच असतो. तर तसंच आहे पण कंपनीचा मालक कसा हा वेगळा असतो. तसंच आहे संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक हा वेगळा असतो आणि प्रत्येकाचं जे डिपार्टमेंट असतो त्याचा मॅनेजर हा वेगळा असतो. तर साती आसरा या जलदेवता ह्या डिपार्टमेंट म्हणजे मॅनेजर असतात असं आपण मानूया. तर यांचा समावेश कुठं असतो मानवानंतर ज्यांना प्रचंड सिद्धी असते त्या ह्या साती आसरा असतात असे मानले जातं. आता त्या कोठे असतात त्यांचा निवास कोठे असतो ते आपण पाहूया. जलदेवता म्हणजे जलाच्याच ठिकाणी राहतात की नदी, विहीर, तलाव अशा ठिकाणी ह्या राहत असतात. साती आसराची भक्ती करणं फार काही मोठं काम नाही. म्हणजे त्यांना साती आसऱ्यांना फक्त श्रद्धेची आवश्यकता असते. हे दैवत प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य, एखादी वस्तू किंवा एखादा मंत्र ह्या आपण जर व्यवस्थित करत असाल तर साती आसरा हे आपल्याला लवकरच प्रसन्न होतात असंही मानलं जातं. साती आसराचे हे दोन प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे भूताने पछाडले किंवा भूताने झपाटलं असं म्हणू शकतात. आणि दुसरा म्हणजे भूतानं जर पछाडलं असेल किंवा साती आसरानं जर पछाडलं असेल तर त्या व्यक्तींना खूप हा त्रास होत असतो. दुसरं म्हणजे काय साती आसरा ह्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगात संचार करतात. अशा व्यक्तींच्या अंगात संचार केल्यानंतर त्या व्यक्तींना त्या साती आसराची स्थापना आपल्या घरामध्येही करायची असते आणि त्यांना मानही आपण द्यायचा असतो. त्यांना आपण घरात आपल्या देवतेच्या ठिकाणीही मान दिला तरीही चालेल. साती आसरा ह्या झपटलेल्या असतात. त्यांना आपण विविध मंत्र, पदार्थ देऊन त्यांना आपण ते आपल्या अंगातून हे बाहेर काढावे लागतात. म्हणून त्यांना आपण साती आसरांची पूजा ही आपण विहीर किंवा एखाद्या तलावाच्या ठिकाणी करत असतो. साती आसराची पूजा कशी करायची हा प्रश्न तर सर्वांना पडतोच. साती आसरा ह्या देवाऱ्यावरतीही त्यांचा मान दिला जातो किंवा देवा साईटलाही त्यांची पूजा केलीही तरीही चालेल. साती आसरा पूजण्याची पद्धत म्हणजे काही ठिकाणी कसं एक टाक असतो साती आसराचा, साती माऊल्यांचा, तो पूजला तरीही चालेल. काही ठिकाणी फोटो असतो तो तुम्ही पूजला तरीही चालेल. साती आसरा ह्या अप्सरा असतात. साती आसरा अप्सरा असल्यामुळे त्यांना शृंगार करण्याची खूप आवड असते. त्यांना आपण शृंगाराचे साहित्य पूजेमध्ये ठेवणे आवश्यक आहेत. तसेच सुवासिक फुले की जसं निशिगंध, गुलाब, मोगरा हे फुलंही साती आसरांना आपण पूजा करताना अर्पण नक्कीच करावे. साती आसराचा मंत्र ओम सप्त मातृका देवताय नमः हा तुम्ही म्हटला तरीही चालेल. त्यानंतर साती आसराची पूजा करायची कशी किंवा आपण साती आसरा प्रसन्न करण्यासाठी काय करावे असं प्रत्येकांना प्रश्न तर पडलेलाच असतो. तर आपण अगोदरच सांगितलं आहे की साती आसरांना शृंगार करण्याची खूप अशी आवड असते. म्हणून त्यांना शृंगाराचे साहित्य जसे बिंदली, नेलपेंट म्हणजे आपले जे आपण महिला ज्या शृंगार करताना जे वापरतो ते सर्व साहित्य तुम्ही साती आसराला दिलं तरीही चालेल. परंतु ज्याच्या शरीरामध्ये आसराचा संचार होतो अशा लोकांनी काय करायचं तर अशा लोकांनी खेकडा, मासे किंवा जे जलचर प्राणी आहेत त्यांचं सेवन आहारात अजिबात करू नये. परंतु एखादी व्यक्ती जर मांसाहार करतच असेल तर त्यांनी हे जलाशयाचे प्राणी वर्जून दुसरं तुम्ही मांसाहार केला आहे तरी चालेल. परंतु साती असणाऱ्या व्यक्तींनी कधीही मांसाहार हा करू नये.
जिथे मोठे मोठे जलाशय, तलाव, विहीर आहेत तेथे जाऊन साती आसरांची तुम्ही पूजा करावी. यथाशक्ती तुम्ही त्यांची ओटी भरावी. किंवा साती आसरांना तुम्हाला तर माहीत आहे, साती आसरांना पुरणपोळीचा नैवेद्य हा खूप आवडतो. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन साती आसरांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांची ओटी भरली तरीही चालेल. तर साती आसरांना पानोट्याच्या ठिकाणी आपण 7 खणी परडी भरतो. तर 7 खणी म्हणजे काय, 7 आसरा आणि 8वा हा मसोबा असतो. मसोबाचा रोट आणि अंड हा नैवेद्य असतो. रोट आणि नैवेद्य हा अंडा असल्यामुळं त्याला आपण 8वा हा मसोबा असतो, म्हणून त्यांचा हा नैवेद्य आपण अवश्य करावा. साती आसरांचे सेवक पाण्यामध्ये सेवकाने म्हणजे साती आसरा ज्यांच्या अंगामध्ये येतात त्या सेवकांनी किंवा त्या महिला किंवा पुरुष असतील त्यांनी पानोट्याच्या ठिकाणी मलमूत्र करू नये. विटाळाचे कपडेही त्या ठिकाणी धुवू नये. त्यांनीच काय इतर व्यक्तींनी ही क्रिया ह्या जलाशयात कधीही करू नये, कारण जलदेवता तिथे वास करतात. त्यामुळे आपण पाण्याची नेहमी काळजी घ्या, कारण पाणी ही काळाची गरजच आहे. साती आसरांचा संचार असणाऱ्या व्यक्तीने आपलं आचरण हे व्यवस्थित ठेवावे. दुराचार करू नये आणि सदाचार नेहमीच करावा. पुण्याची कामे करावी. ओम सप्त मातृका देवताय नमः हा मंत्र तुम्ही नेहमीच म्हणा. साती आसरांची गादी स्थापन करायची ही विशिष्ट एक पद्धत आहे. काही दुर्मिळ लोकांना साती आसराची गादी स्थापन करायची माहीत आहे. साती आसरांची पूजा काही ठिकाणी वेगवेगळी आणि वेगवेगळी पद्धत असते. 7 ठिकाणचे पाणी आणून ते एका काचेच्या बाटलीत भरून त्याची पूजा करण्याची पद्धत काही ठिकाणी आहे आणि ते पाणी खराब झाले की दुसरं पाणी आणून त्याची स्थापना करावी. एवढी माहिती साती आसराबद्दल पुरेशी आहे असं मला वाटतं. तर तुम्ही साती आसरा म्हणजे काय आणि ते कुठे असतात याची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.